कमरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, लक्ष कपाळाच्या मध्ये, दीर्घ श्वास भरून ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद् भगवद गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं च मुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ धृष्टकेतुश्चैकितानः काशीराजस्य वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैबश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सञ्जातं तान् ब्रवीमि भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अनयेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनोद्यौचैः शङ्खन्नो प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवाणकगोमुखाः सहसैवाभ्यन्यन्त स शब्दस्तु मूलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतु पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मौ महाशङ्खं भीमकर्मावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदेयाश्च सर्वश पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शङ्खान् दद्मो पृथक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयत् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डव ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत यावदेतन्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यं नस्मिन् समुद्यमे योत्समानन् अवेक्षेऽहं जयते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकर्षिवः संजय उवाच
एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम मुक्तः सर्वेषां महिष्ठाम् उवाच पार्थ पश्येतान् सर्वेतान् तत्र पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्ततः श्वशुरान् सुहृदश्चैव तेनोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परयाविष्टो तर दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. इथं 28वा श्लोक पूर्ण झाला. सुरू होतोय कृपया परयाविष्टो विषीदन्यतमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. तर दृष्ट्वा इमम असा शब्द आहे. वा आणि ई आकार आणि इकार मिळून ए बनतो. ठीक आहे, संधीचे काही सूत्र लागून हे असं होतं. आकार आणि इकार मिळून ए बनला. दृष्ट्वा इमम दृष्ट्वेमम दृष्ट्वेमम असं म्हणाय. दृष्ट्वा म्हणजे बघून, इमम इमम म्हणजे या सैनाला बघून. इमम इमम स्वजनम म्हणजे माझे सगळे बंधू बांधव, माझे सगळे स्वजन, माझे सगळे नातेवाईक यांना बघून. हे कृष्ण, कृष्ण हा संबोधन. हे कृष्ण, मी यांना सगळ्यांना बघून जे युद्धाची इच्छा वाले आहे, युद्ध करण्याची इच्छा वाले आहे, समुपस्थित जे इथं उपस्थित झाले आहेत त्यांना बघून काय करणार आहे ते पुढच्या श्लोकमध्ये. म्हणजे यांना बघून आता त्याच्या शरीराची प्रक्रिया काय होत आहे ते पुढच्या श्लोकमध्ये. सीदंती मम गात्र. तर आपण पहिले उच्चारण घेऊ. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. आता सगळे सोबत. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. पुढचा श्लोक आहे सीदंती मम गात्राणि. आता शरीराचे प्रत्येक हावभाव सांगणार आहे. सीदंती म्हणजे तसा अर्थ असतो बसणं, पण इथं सीदंती गात्राणी म्हणजे अर्थ आहे माझे शरीर शिथिल झालं. इथं बहुवचन केलं. सीदंती मम गात्राणी म्हणजे फक्त एकट्यासाठी म्हणतोय, पण माझ्या शरीराचा प्रत्येक रोम रोम माझा ढिल्ला पडत चाललाय. मम म्हणजे माझा, गात्राणी म्हणजे शरीर, सीदंती म्हणजे शिथिलपण. हे बहुवचन म्हणजे. मुखम च परिशुष्यती. मुख काय झालंय? मुखम च म्हणजे औन, मुखम च परिशुष्यती. परिशुष्यती म्हणजे सगळ्या प्रकारे पूर्ण तोंड. परी म्हणजे पूर्ण, शुष्यती कोरडा पडला, सुकून गेलं. जसे पानं सुकून झाले तसे सुकून गेले. वेपथुश्च शरीरे मे. गात्राणी जसं शरीर साधी पर्यायवाची आहे तसं शरीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शरीर हा आपला शरीर. माझ्या शरीरामध्ये शरीरे हा आधार सप्तमी. माझ्या शरीरामध्ये काहीतरी होतंय, कंपन होत. वेपथु हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे म्हणजे करता, आणि शरीरे हा सप्तमी विभक्तीमध्ये म्हणजे आधार आहे. शरीरामध्ये कंपन ही क्रिया होते. मे म्हणजे माझ्या. रोम हर्षश्च जायते. रोम म्हणजे आपले जे शरीरातले रोम खूप आहे त्याच्यामध्ये फुलणं, ज्याला आपण रोमटे खडे हो गए. काहीतरी दृश्य बघून एक तर चांगले रोमटे खडे होत असतात, काहीतरी एकदम आणि किंवा वाईट असं भयंकर दृश्य बघून रोमटे खडे होतात. तर याचे भयंकर दृश्य पाहून रोमटे खडे झाले.
जायते म्हणजे उत्पन्न झाले, शरीरामध्ये रोमकूपामध्ये ते उत्पन्न झाले, असे एकदम फुलून दिसत आहेत. तर उच्चारण घेऊयात. सीदंती मम गात्राणि सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. रोमहर्षश्च जायते. सगळे सगळे सोबत. सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. पुढचा श्लोक. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हा श्लोक म्हणायला थोडासा अवघड जाईल, ठीक आहे, कारण ते शब्द थोडे अवघड जातात. गांडीवम अर्जुनाच्या धनुष्यचं नाव आहे गांडीवम. स्रंसते सुटतोय, पडून गेलाय, खाली पडून गेलाय. स्रंसते खाली पडून गेलाय, क्रिया आहे स्रंसते क्रिया. हस्तात हातापासून सुटून गेला. त्वक्चैव आणि काय झालं, त्वचा. त्वक च एव आणि त्वचा पण, एव म्हणजे पण, च अजून, त्वचा पण, परिदह्यते जसं अग्नीमधून दाह पैदा होतो, जलायला लागलेली, माझी त्वचा जळायला लागलेली आहे. न च शक्नोमी अवस्थातुम, इथं शब्द आहे शक्नोमी अवस्थातुम. तर इकार प्लस अकार जेव्हा मिळतो तेव्हा य बनून जातो, ठीक आहे. संधी सूत्रामध्ये हा एक प्रक्रिया आहे. इकार प्लस अकार जेव्हा मिळतो तेव्हा य बनून जातो. तर शक्नोम्यवस्थातुम असं उच्चारण करा. शक्नोम्यवस्थातुम असं. भ्रमतीव च मे मनः. भ्रमती इव, अजून काय होतं, अशा प्रकारे. इव म्हणजे अशा प्रकारे. भ्रमतीव, भ्रमती म्हणजे माझा मन विचलित होतोय, इकडं तिकडं पळतोय, माझा मन विचलित होतोय, संयम नाही माझ्या मनावर. भ्रमती. तर उच्चारण करताना न च शक्नोम्यवस्थातुम, शक्नोम्य वस्थातुम. गांडीवं संसते हस्तात् गांडीवं संस्कृते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. भ्रमतीव च मे मनः. सगळे सोबत. गांडीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. गांडीवं संसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. आता आज अर्थ मध्ये सांगणार, भावार्थ मध्ये, व्याख्यान मध्ये सांगणारी भरपूर गोष्टी आहेत. का की याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये आता तो चाललाय, त्याच्या चित्तामध्ये परिवर्तन झालंय. आला होता त्यावेळेस तो असं म्हणत होता की दुर्बुद्धी हे कोण आहेत माझ्या समोर जे लढायला आलेत, यांना मी पाहतो. माझं जो रथ आहे तो दोन्ही सेनांच्या मध्ये नेऊन उभा करा. असं म्हणल्यानंतर इथं ज्यावेळेस तो पाहायला लागला, तिथं दृष्टिकोनचा फरक झालाय. ज्यावेळेस कृष्णाने संबोधित केलं त्यावेळेस असं संबोधित केलं की हे सगळे कुरूंला तुम्ही पहा. अर्जुनाला सांगितलं की हे सगळे कुरुवंश जे आहेत यांना तू बघ. आणि अर्जुनाचा दृष्टी असा होता की हे माझे सगळे मामा, चाचा, ससूर, पुत्र, पौत्र हे सगळे याच्या संबंध मध्ये यांनी घेतलं. तर दृष्टिकोन दोन्ही मध्ये असा फरक होता की कृष्णाचा दृष्टिकोन फक्त कुरुवंशचा युद्ध आहे
आणि ह्या युद्धातून मुद्दा आपल्याला जो इंटेन्शन आहे तो इंटेन्शन धर्म स्थापित करायचा आहे. तसा अर्जुनाचा हा उद्देश नव्हता. अर्जुनाच्या डोक्यामध्ये हा इंटेन्शन नव्हता. अर्जुनाची दृष्टिकोन वेगळी होती. अर्जुनाचे दृष्टिकोन काय होते की मी माझ्या बांधवांसोबत लढतोय, मी माझ्या मामासोबत लढतोय, मी माझ्या श्वशुरांसोबत लढतोय, मी माझ्या आचार्यांसोबत लढतोय, मी माझ्या गुरुजनांसोबत लढतोय. तर इथं दृष्टिकोनचा पण फरक आहे आणि इंटेन्शनचा पण फरक आहे. भरपूर वेळेस काही परिस्थितीमध्ये असं होतं की आपला दृष्टिकोन समोरच्या माणसाच्या दृष्टिकोनपेक्षा वेगळा असतो आणि त्या दृष्टिकोनमध्ये ज्यावेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये आपण अडकतो, त्या दृष्टिकोनचा फरक असल्यामुळं आपल्याला गोष्टी समजत नाही की तो काय म्हणतोय. समजा ही पुस्तक आहे, तर ही पुस्तकाचं माझा दृष्टिकोन जो आहे तो हा समोरचा भाग आहे, ठीक आहे, आणि असंच तुमचा दृष्टिकोन हा पाठीमागचा भाग आहे. आपण एकाच परिस्थितीमध्ये आहोत, परिस्थिती एकच आहे, पण दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं तुम्ही जर इथं जरी आले तरी तुमचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळं सगळ्या परिस्थितींमध्ये सगळे जीव वेगळ्या पद्धतीने वागतात. एक सेम परिस्थिती, बाहेरची परिस्थिती सेम दिली तुम्हाला सगळ्यांना, मला पण, यांना पण, तुम्हाला सगळ्यांना एक सेम परिस्थिती दिली आहे. त्या सेम परिस्थितीमध्ये सगळे वेगळा व्यवहार करणार. आणि आपण सक्सेसफुल जे होतात त्यांना म्हणतो की त्यांनी हार्डवर्क केलं, कोणी म्हणतं हार्डवर्क केलं, कोणी म्हणतं स्मार्ट वर्क केलं, कोणी म्हणतं असं केलं, कोणी म्हणतं तसं केलं. हे सक्सेसचे नियम आहेत किंवा हे रूल्स आहेत किंवा हे सिक्रेट आहे. काही लोक म्हणतात सिक्रेट ऑफ सक्सेस. तर हा सगळा दृष्टिकोनचा फरक आहे, बाकी काहीच नाही. तर इथं परिस्थिती आणि मनस्थितीचं भांडणं चालू आहे. कृष्ण आणि अर्जुनच्या परिस्थिती आणि मनस्थितीचं भांडणं चालू आहे. दोघांच्या समोर परिस्थिती सेम आहे, पण मनस्थितीचा फरक आहे. इथं कृष्ण आता त्याची मनस्थिती आता इंटेन्शन काय अर्जुनचा? सध्याला इंटेन्शन आहे की मी माझ्या बांधवांसोबत, मी माझ्या मामांसोबत, मी माझ्या आचार्यांसोबत लढतोय. तर हे लढल्यानंतर तर माझा विनाश होणार, त्यांचा विनाश होणार, सगळ्यांचा विनाशच होणार आहे. तर याचा उद्देश काय आहे? हा इंटेन्शन आहे. आता याचा इंटेन्शन क्लिअर करण्यासाठी श्रीकृष्ण काय करतात की याचं दृष्टिकोन बदलतात. कसं बदलतात हे आपण पाहू पुढं. तर ही जे आहे दुसऱ्या श्लोक मध्ये सीदंती मम गात्रानी मुखम च परिशुष्यती, याच्यात सांगितलंय की याचं शरीर, अर्जुनाचं शरीर थरकाप सुटलंय. थरकाप सुटल्यामुळं हातातून गांडीव सुटतोय आणि सगळ्या गोष्टी, हाताचे रोंगटे उभा होत आहेत, असे जे केस आहेत हे असे उभा होत आहेत. याला म्हणतो रोंगटे खडे होणार, गूज बॉम्ब्स म्हणतो याला, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी का होतात? डिप्रेशनचे वेगळे वेगळे लेवल्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्या लेवल्स मध्ये कसे ह्या गोष्टी घडतात हे आपण समजू. ह्या गोष्टी जे मी तुम्हाला आता याच्या पुढे सांगणार आहे, जी थ्योरी आहे, जी सिस्टम आहे, हे सगळं तुम्हाला कुठेही तुम्ही गुगलवर सर्च केलं, युट्यूबवर सर्च केलं किंवा कुठेही सर्च केलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार नाही. का नाही भेटणार? 2017 मध्ये आणि 2018 मध्ये सांख्य दर्शनचा अभ्यास करताना मला जे नॉलेज प्राप्त झालं, त्या नॉलेजला ध्यान समाधीमध्ये मी ज्या गोष्टी अनुभव केल्या त्या गोष्टींना मी एक सिस्टम मध्ये लिहिलं. ब्रह्मांडच्या उत्पत्तीपासून ह्या शरीराचं, माझ्या शरीराचं उत्पत्ती कसं झालंय, सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळ्या गोष्टी मी डिटेल मध्ये लिहिल्या. पहिल्या 2 वेळेस ती लिहिलेली गोष्ट रिजेक्ट झाली, पण तिसऱ्या वेळेस जेव्हा माझ्या एडिटरनी त्याला प्रॉपर पद्धतीने, तो एडिटर आता एनडीटीव्ही मध्ये आहे, त्या माझ्या मित्रांनी ज्यावेळेस त्याला प्रॉपर पद्धतीने एडिट करून त्याला कॉपीराईट साठी गव्हर्नमेंटकडे पाठवलं, तेव्हा तिसऱ्या वेळेस ते कॉपीराईट मला 6 महिन्यानंतर 2018 मध्ये जून जुलै मध्ये मला ते रिसीव्ह झालं. त्याच्यामुळे ह्या थ्योरीचा, जो थ्योरी मी पहिल्यांदा तुमच्या समोर मांडतोय किंवा पब्लिकच्या समोर सोशली मांडतोय, याच्या आधी मी फक्त राहुल सरांना सांगितले, माझ्या 2 मित्रांना सांगितले ज्यांनी एडिट केलं, आणि माझ्या गुरूंना सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त ही थ्योरी मी
कोणालाही आजपर्यंत पब्लिकली सोशली सांगितली नाहीये. ठीक आहे, तर ही मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये लेवल्स असतात. डिप्रेशनचे लेवल समजण्यासाठी आपल्याला फिजिक्सच्या 4-5 गोष्टी समजाव्या लागतील, ज्याच्यामध्ये डेन्सिटी आहे, स्पेस आहे आणि प्रेशर आहे. ठीक आहे, डेन्सिटी, स्पेस आणि प्रेशर. तर ह्या ब्रह्मांडच्या आपण फक्त आकाशगंगेपर्यंत पाहू. आकाशगंगा म्हणजे आपली गॅलेक्सी आहे. अशा अंगिनत अजूनही गॅलेक्सी आहेत. या आकाशगंगेच्या चारीभोवती सूर्य फिरतो सगळ्या ग्रहांना घेऊन. असे अंगिनत सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये त्यांच्या सौरमंडलाला घेऊन फिरतात. त्या लेवलला 12 वेगळ्या प्रकारच्या 12 वेगळ्या लेवल्सच्या शक्ती येतात. शक्ती म्हणजे रेडिएशन्स येतात, ज्यांना तुम्ही लाईट नाही म्हणू शकत. लाईट असते तर ते आपल्या डोळ्यांनी दिसले असते, ते लाईट नाही येत. काही त्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतात, काही रेडिएशन्स म्हणतात. अशा गोष्टी त्याला नाव दिलेले येतात. असे 12 वेगळ्या लेवल्सला शक्ती येतात, जे शून्यातून उत्पन्न झालेत, जे शिवातून उत्पन्न झालेत. आणि जो शून्य आहे तो ह्या गॅलेक्सीच्या अंडकोशच्या मधल्या भागात आहे. ज्यावेळेस आपण अंडकोशचा मधला भाग शोधतो त्यावेळेस तो एकदम मध्ये नसतो. समजा हा अंडकोश आहे, असा जर अंडकोश आहे तर त्याचा मधला भाग एकदम मध्ये नसणार आहे. त्याचा मधला भाग थोडासा वर किंवा थोडा खाली असणार. जर वर असला आणि त्याच्या जवळ, त्या शून्याच्या जर आपण जवळ आहोत, तर आपण आपली आयु मोठी राहणार, आपलं आयुष्य मोठं राहणार, आपली शक्ती मोठी राहणार, आपली कॉन्शियसनेस, चेतना शक्ती जी आहे त्याची लेवल जास्त राहणार. आणि जसं जसं आपण त्याच्यापासून लांब जातो, आता आपण सध्याला लांब आहोत, तर आपलं आयु कमी होतं, आपलं आयुष्य कमी होतं, त्याच्यामध्ये आपली शक्ती कमी होती, कॉन्शियसनेस, चेतना शक्ती कमी होती. म्हणजे आपण स्वतःच्या विषयी, स्वतःच्या मनाच्या विषयी, स्वतःच्या परिवाराच्या विषयी थोडंसं लेस कॉन्शियस राहतो. थोडी चेतना शक्ती तिथं कमी असते. हे मी का सांगतोय, याच्यातून तुम्हाला कळणार की शरीरावर याचा डिप्रेशनचा कसा फरक पडतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला लेवल सांगतोय, तर ही थोडंसं लक्ष देऊन ऐका. हे झालं गॅलेक्सीचा विषय. इथं जे प्रेशर क्रिएट करताय, हे स्पेस मध्ये जे प्रेशर क्रिएट करतायत वेगळ्या लेवल्सला, हे 12 प्रकारचे वेगळे एनर्जीज आहेत. याच्यानंतर आपलं सौरमंडल आहे. एक तो अंडाकार झाला मोठा आपल्या आकाशगंगेचा. दुसरा अंडाकार आहे आपल्या सौरमंडलाचा, जिथं सूर्य मध्ये नाहीये. सूर्य मध्ये नाहीये. सूर्य एक साईडला, जसं मी याच्या विषयी सांगितलं तसं याच्यामध्ये पण सूर्य इथं आहे आणि आपण जवळ आणि लांब असं फिरतो. आपण एकदम गोलाकार मध्ये नाही फिरत. कोणतीही गोष्ट ब्रह्मांड मध्ये एकदम करेक्ट गोलाकार मध्ये, जसं पिक्चर मध्ये, टीव्ही मध्ये, युट्यूब वर दाखवलं जातं तसं नाही. ते अंडाकार मध्ये फिरत असतं आणि दरवेळेस तो ऍक्सिस बदलत राहतो. का? हे सूर्य पण मूव्ह करतोय, त्याच्यामुळे एका जागेवर नाही येत आपण. तर ह्या सौरमंडलामध्ये 8 प्रकारचे वेगळ्या एनर्जीज आणि वेगळे प्लॅनेट्स प्रेशर क्रिएट करतात, डेन्सिटी क्रिएट करतात त्या लेवलला, सौरमंडलाच्या लेवलला. याच्यानंतर आपण येतो पृथ्वीवर. चंद्र जो आहे हा पण गोलाकार मध्ये नाही फिरत, हा पण ओव्हल शेप मध्ये फिरतो आणि त्यामुळे आपल्याला वेगळे चंद्राचे फेज दिसतात. ठीक आहे. याच्यानंतर पृथ्वीच्या आतमध्ये आल्यानंतर, ऍटमॉस्फिअर मध्ये आल्यानंतर, आता इथं इन्फॉर्मेशनची डेन्सिटी तयार होती. इन्फॉर्मेशनची डेन्सिटी काय आहे? मी जे शब्द बोलतोय ही इन्फॉर्मेशन आहे. मी जी गोष्ट पाहतोय ही इन्फॉर्मेशन आहे. मी जी गोष्ट स्पर्श करतोय ती इन्फॉर्मेशन आहे. कशी इन्फॉर्मेशन आहे? जर मी ह्या कपड्याला स्पर्श केलं तर मला वेगळा अनुभव होणार. हा अनुभव आतमध्ये स्टोअर होतोय, तर हा एक वेगळी इन्फॉर्मेशन आहे. याच्या व्यतिरिक्त जर मला कोणता स्पर्श झाला तर मी सांगू शकतो की ही वेगळं आहे, ही वेगळं आहे. का सांगू शकतो? ही इन्फॉर्मेशन स्टोअर होतीये आणि स्टोअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होतं की आता हा बरोबर आहे, याला मी परत स्पर्श केलं तर हाच आहे स्पर्श तो. म्हणजे स्पंजचा स्पर्श आहे हे मला कोण सांगणार? आतली इन्फॉर्मेशन सांगणार. हे सगळ्या सेन्स परसेप्शननी इन्फॉर्मेशन कलेक्ट होती. ह्या इन्फॉर्मेशनची डेन्सिटी क्रिएट होतीये आपल्या पृथ्वीमध्ये. कशी क्रिएट होती? आपल्या पृथ्वीच्या चारीभोवती कितीतरी
सॅटेलाइट फिरतायत. सगळ्या कंपन्यांनी त्यांचे सॅटेलाइट पाठवलेले आहेत, ते सॅटेलाइट फिरतायत. आता आपण विचार करताना आपले विचार पूर्ण ब्रह्मांड मध्ये जाऊन फिरतात, पण त्यांची फ्रिक्वेन्सी कमी होत जाते. त्या फ्रिक्वेन्सीला मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय बनवले? यंत्र बनवले. यंत्रामध्ये पहिला आहे सॅटेलाइट, दुसरा आहे टावर आणि तिसरा आहे मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट म्हणा. ठीक आहे. आपण इथे एक मेसेज पाठवला, मोबाईल मध्ये एक मेसेज टाईप केला, तो मेसेज मोबाईलच्या रेंजच्या थ्रू, जर इंटरनेट असलं तरच जाणार, इंटरनेट नसलं तर नाही जाणार. नेटवर्कच्या थ्रू जाणार, नेटवर्क नसलं तर नाही जाणार. नेटवर्क कनेक्ट करतो सॅटेलाइटला, तिथून कनेक्ट होतं दुसऱ्या मोबाईलला किंवा दुसऱ्या टॉवरला आणि त्यांना ते रिसीव्ह होतो. हा जो मधला पाथ आहे, ह्या पाथ मध्ये कितीतरी इन्फॉर्मेशन प्रेशर क्रिएट करतायत आणि ह्या प्रेशरमुळं पक्षी, उडणारे, जमिनीवर चालणारे, ह्या सगळ्या प्राण्यांना मानसिक त्रास होतोय. ठीक आहे. तर हा आहे एन्व्हायरमेंटच्या विषयी. आता हीच गोष्ट आपण आतमध्ये जातोय. आतमध्ये गेल्यानंतर शरीराच्या लेवलला ज्या वेळेस वृत्तींचा, इथं मी जसं सांगितलं मनस्थिती काय होती, मनस्थितीचा कसा फरक पडतो. अर्जुनाची मनस्थिती अशी होती की माझ्या नातेवाईकांसोबत, माझ्या आचार्यांसोबत मी लढतोय, तर त्याच्या आतमध्ये, मनाच्या आतमध्ये, मन हे काय एका जागेवर नाहीये, इथं किंवा इथं नाहीये, तो पूर्ण शरीरामध्ये एका लेवलला आहे. जी मी तुम्हाला सांगितले वेगळे वेगळे लेवल्स आहेत, तसे शरीरामध्ये पण वेगळे वेगळे लेवल्स आहेत. एका लेवलला मन आहे. ठीक आहे. पूर्ण शरीरामध्ये तिथं वृत्ती उत्पन्न होत आहेत. आता वृत्तींचा प्रेशर क्रिएट होतोय. ठीक आहे. वृत्तींचा प्रेशर कसं क्रिएट होतो की मामा, आचार्य, पुत्र, पौत्र, दादा, परदादा, सगळे प्रकारचे राजा, सगळे प्रकारचे नातेवाईक, आचार्य, यांचा सगळ्यांचं जो पास्ट हिस्ट्री आहे, जी इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबत कलेक्ट केलेली आहे, इन्फॉर्मेशन जे त्यांना पाहून कलेक्ट केली, जे त्यांना ऐकून कलेक्ट केली, जे त्यांना त्यांचा स्पर्श करून कलेक्ट केली, कोणाचे पाय स्पर्श केले असतील, कोणाचे हात स्पर्श केले असतील, हे सगळे इन्फॉर्मेशन एकत्र आले. एकत्र आल्यामुळं त्या वृत्तीमध्ये प्रेशर क्रिएट झाला. म्हणजे एका छोट्या स्पेस मध्ये ज्यावेळेस भरपूर गोष्टी आपण भरतो, तर तिथं काय होतं? प्रेशर क्रिएट होतो. आता ह्या हॉलमध्ये आपली कॅपॅसिटी जर आहे, समजा तुम्ही एक एक वृत्ती आहात, एक एक विचार आहात तुम्ही, ठीक आहे, असे 200 पेक्षा जास्त विचार ह्या हॉलमध्ये आले की काय होणार? प्रेशर क्रिएट होणार. बरोबर. असेच अनगिनत विचार त्याच्या मनामध्ये येत आहेत. त्या विचाराला एक एक करून कृष्ण काय करणार? भगवद्गीताच्या शेवटी बाहेर टाकणार. मग काय होणार? स्पेस क्रिएट होणार आणि स्पेस क्रिएट झाल्यानंतर त्याला डायरेक्शन देणार, त्याची मनस्थिती बदलणार, त्याला डायरेक्शन देणार आणि त्याला मग युद्धासाठी प्रेरित करणार. हे कधी होणार? भगवद्गीताच्या एंडला. एक एक विचार कसा काढायचा हे तुम्हाला पुढच्या श्लोक मध्ये समजेल. आता आपण हे समजणार की त्याच्या हातातून धनुष्यबाण कसा सुटतोय. ह्या सगळ्या जे प्रोसेस आहे ही शरीरामध्ये कशी होतीये हे आपल्याला समजायचं आहे. तर हा प्रेशर क्रिएट होतो, एक एक वृत्ती आतमध्ये येते, कोणाचं काय कोणाचं काय, याचं ते त्याचं ते, हे सगळ्या वृत्ती आल्यानंतर त्याच्या चित्तामध्ये सगळे जमा होऊन एक प्रेशर क्रिएट करतायत. तो प्रेशर क्रिएट झाल्यामुळं तिथं गोष्टी हालत नाही येत. आता जर इथं 200 लोकांना भरलं तर हालता येईल का कोणाला? हालता नाही येणार. जेवढं फ्लुएंटली तुम्ही एकटे फिरू शकता, तेवढे फ्लुएंटली 200 लोक फिरू शकतात का? नाही फिरू शकत. त्याच पद्धतीने तिथं आता वृत्ती हालत नाही येत. त्या लेवलला कोणतीही गोष्ट आता हालत नाहीये. का नाही हालत? प्रेशर क्रिएट झालंय मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशनचा. जास्त इन्फॉर्मेशन भरल्यामुळं प्रेशर क्रिएट झालाय. सगळ्यांच्या डोक्यामध्ये ह्याच प्रकारे डिप्रेशन येतो, ह्याच प्रकारे स्ट्रेस येतो. ठीक आहे. विचार करून 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 तो डिप्रेशन, तो स्ट्रेस डेव्हलप होतो. हे डेव्हलप झाल्यानंतर आता मुवमेंट करायला जागा नाहीये. ती एक शक्तीची लेवल आहे, एनर्जीची लेवल आहे. शरीराच्या डायमेन्शन मध्ये, शरीराच्या लेवलला ज्यावेळेस ती शक्ती येते,
त्यावेळेस सगळ्यात पहिला जो स्टेप आहे तो इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स आहेत. हे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल मध्ये हे वृत्तींची मूवमेंट ट्रान्सफर होती. ही ट्रान्सफर होतच नाहीये. प्रेशर झाल्यामुळं हा जो मूवमेंट आहे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल मध्ये हा ट्रान्सफॉर्मच नाही होते. आणि तो ट्रान्सफॉर्म नाही झाल्यामुळं न्यूरॉन्स मध्ये, आपल्या नर्व्स मध्ये तो केमिकल सिग्नल सुटला जात नाहीये. जर मी इथं हात लावतोय आणि हा हात लावल्यानंतर इथालले इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल माझ्या ब्रेन पर्यंत नाही गेले तर मला समजणार नाही की मी हात कुठं लावलाय. आणि पेन किलर्स हेच काम करतात. तुमच्या इलेक्ट्रोकेमिकल सिग्नलला, तुमच्या न्यूरॉन्सला ठप्प करतात. परमनंट नाही, थोड्या वेळासाठी. मग तुम्हाला तिथलं पेन जाणवत नाही. ठीक आहे. ह्या पद्धतीने आता खूप विचार आल्यामुळं ते इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल सोडले जात नाहीयेत, म्हणजे मूव्ह नाही करत येत. ते नाही मूव्ह केल्यामुळं शरीरामध्ये काय होतंय, नसांसोबत, नाड्यांसोबत जुडलेले आहेत नस, म्हणजे रक्ताचे जे फ्लो आहेत शरीरामध्ये ते सगळं नाड्यांसोबत जुडलेलं आहे. याच्यामधून प्राणशक्ती आणि इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल सोडले जातात आणि त्याच्यामध्ये रक्त सोडलं जातं. याच्यामध्ये जर फ्लो नसला तर रक्तामध्येही फ्लो नसणार. रक्तामध्ये फ्लो नसल्यामुळं काय होतंय की एक एक शरीर, एक एक अवयव ढिल्ला पडतोय. फ्लोच नाहीये तर ढिल्लाच पडणार, त्याच्यामध्ये ताकदच राहत नाहीये. पॅरालिसिसचा अटॅक किंवा कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटीचा अटॅक ज्यावेळेस येतो त्यावेळेस अशी परिस्थिती होती. सीदंती मम गात्रानी, म्हणजे त्याचं आता शरीर थरकाप करतोय. थरकाप का करतोय? ज्यावेळेस आपण इथं प्रेशर क्रिएट केला आणि बाहेर काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे, छोटी जरी ऍक्टिव्हिटी करायची आहे तरी आतले सगळे लोक एकदम व्हायबल होतील. मूव्ह नाही करता येत त्यांना, पण सगळ्यांमध्ये एक धडपड मस्ती, कसं भगदड मस्ती. एखाद्या खूप क्राऊडेड जाग्यावर, खूप भरलेली जागा आहे, तिथं बाहेरून फक्त एक आवाज आला, छोटासा आवाज, की इथं बॉम्ब आहे, जसं इथं झालं अर्जुनासोबत. त्याच्या आतमध्ये वृत्तींचं उत्पन्न आधी झालं आणि उत्पन्न झाल्यानंतर एक मेसेज की तुला युद्ध करायचंय, एवढ्या मात्रनी तो थरकाप सुटला. ब्लड सर्क्युलेशन कमी झालं. इथं ब्लड प्रेशर माणसाचा कमी होतो. इथं माणसाचा ब्लड प्रेशर कमी होतो. आणि ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस ब्लड प्रेशर जास्त होता. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने डिप्रेशन आणि स्ट्रेसचे वेगळे वेगळे लेवल्स, कॉस्मॉस पासून शरीरापर्यंत गोष्टी इफेक्ट करतात. ठीक आहे. परिस्थिती आणि मनस्थिती, दृष्टिकोन, याच्याविषयी आपण समजू. ज्यावेळेस दृष्टिकोनचा विषय असतो, जर दृष्टिकोन बदलला तर काय होणार? मनामध्ये विचार बदलणार, मनामध्ये वृत्ती बदलणार. म्हणजे मी काय करतोय, तुम्हाला काढतोय आणि एक अशा माणसाला आणतोय ज्याचं शरीर लवचिक आहे. एक माणसाला काढलं ज्याचं शरीर हार्ड आहे आणि दुसऱ्या माणसाला आणलं ज्याचं शरीर लवचिक आहे. आता इथं मी विचारांची आणि मनस्थितीची गोष्ट करतोय. प्रेशर तोच आहे, बाकी सगळं सिनेरिओ, बाकी सगळं टेक्निकल जे मी आता सांगितलं ते सेम आहे. फक्त आता वृत्तीची स्ट्रिक्टनेस, वृत्तीची कडकपणा आणि लवचिकपणा याचा फरक आहे. तर कृष्णाचे जे वृत्ती आहेत ते लवचिक आहेत, ते फ्लेक्झिबल आहेत. ते फ्लेक्झिबल असल्यामुळं आतमध्ये जर फ्लेक्झिबल सगळे असले तर त्यांना मूव्ह करता येईल चांगल्या पद्धतीने. जर कडक लोक असले तर अजून जास्त दमट, अजून जास्त राग, अजून जास्त चिडचिड, अजून जास्त कंपन होणार. तसंच आतमध्ये जर लवचिक सगळे फ्लेक्झिबल लोक असले तर हा वातावरण थोडंसं कॅज्युअल राहणार, नॉर्मल राहणार, इझी राहणार. तसंच कृष्णाचं वातावरण हा नॉर्मल आहे, इझी आहे. कृष्णाचं चित्त हा इझी आहे, नॉर्मल आहे. पण अर्जुनाच्या चित्तामध्ये सगळे विचार एकदम, आपण म्हणतो ना, हट्टपणा नको करू तू,
तसा हट्टपणा, एक एक विचाराचा हट्टपणा आलाय. त्याला हट्टपणाला आधी ब्रेक करणार कृष्ण, ब्रेक केल्यानंतर त्या हट्टपणाला काढणार आणि एक स्पेसिफिक डायरेक्शन मध्ये अर्जुनाला सोडणार. इथं त्याचं इंटेन्शन बदललं जाणार. त्याचा जो उद्देश आहे लढायचा, तो उद्देश बदलला जाणार. त्याला आता जमीनसाठी, राज्यासाठी जिंकायला नाही सांगणार, त्याला धर्मासाठी लढायला सांगणार. भगवद्गीतामध्ये शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला धर्मासाठी लढायला सांगतात, राज्यासाठी नाही. आणि तेव्हा जाऊन उद्देश क्लिअर होतो. नाही तर राज्यासाठी का लढायचं? माझेच परिजन आहेत, माझाच परिवार आहे, त्यांचं नुकसान करून, माझं नुकसान करून मी राज्य प्राप्त करून कोणासोबत राहणार? हा प्रश्न होता. हे प्रश्न आहेत पुढं, की त्यांचं अकल्याण करून, त्यांचं नुकसान करून आणि माझं नुकसान करून मी ह्या राज्यामध्ये कोणासोबत राहणार आणि काय करणार? माझ्या परिवारालाच मी मारून टाकलं, माझ्या सगळ्या प्रिय बंधुजनांनाच मी मारून टाकलं, माझ्या आचार्यांनाच मी मारून टाकलं, तर मी राहणार कोणासोबत ह्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये? तर राज्य हा उद्देशच नव्हता. उद्देश इथं बदलला गेला, इंटेन्शन बदललं गेलं. कशामध्ये? धर्ममध्ये. आता हा झाला आपला. इथून पुढे सगळे असेच टेक्निकल गोष्टी येणार आहेत. इथून पुढे एक एक गोष्ट मी तुम्हाला ह्याच पद्धतीने, ज्या थ्योरीला मी डिफाईन केलंय पूर्ण सुरुवातीपासून एंड पर्यंत, त्याच्यामुळं प्रश्नांचे उत्तर काढायला, शोधायला, लाईफच्या विषय असो, शरीराच्या विषय असो, ब्रह्मांडच्या विषय असो, थोडासा अभ्यास केलं की क्लिक होतात गोष्टी, की कुठं कोणती गोष्ट कनेक्ट होतीये, तर उत्तर शोधायला सोपं जातं. तसंच भगवद्गीता संपल्यानंतर तुम्हाला पण भरपूर प्रश्नांचे, तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर एक एक करून उलगडून आपोआप जातील. तुमची चूक नाहीये तिथं, तुमचा पॉइंट एक्सप्लेन करायचं, पण समोरचं ऐकत नाहीये, तिथं तुम्ही एक्सप्लेन नाही करायचं. तिथं परिस्थिती पाहिजे. ज्यावेळेस तो माणूस ऐकायच्या परिस्थितीमध्ये आहे, त्यावेळेस त्या माणसासोबत डिस्कस करायचं. नाही तर विषय सोडून द्यायचा, तो विषय पूर्णपणे सोडून द्यायचा. तो लाईफचा विषय असेल तरी सोडून द्यायचा. का? तो तुम्हाला पुढं आयुष्यभर एक कंटिन्युअस प्रेशर क्रिएट करत राहणार. हा, मग तेच काळावर सोडून द्यायची ती गोष्ट. पण जर तो काळानंतर पण तुमच्या ऐकायचं तयारच नाहीये, तर त्याची मनस्थिती नाहीये आता त्या गोष्टी. ह्या एक गोष्टीसाठी मी त्याच्यामध्ये ईर्षा, भाव, द्वेष नाही ठेवणार. मी काय करणार? त्याचा स्वभाव आहे हा, असं विचार करून सोडून देणार. काय विचार करणार? त्याचा हा स्वभाव आहे, असं करून जर मी सोडलं तर माझं प्रेम संपत नाही. हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? आपल्या फॅमिलीमध्ये भरपूर लोक आहेत, आत्या आहे, मामा आहे, सगळ्यांसोबत आपण सगळ्यांच्या गोष्टींना आपण त्यांना आपली गोष्ट समजवणं, त्यांना आपली गोष्ट सांगणं हे पॉसिबल नाहीये. तर त्यांचा हा स्वभाव आहे असं जर आपण एक्सेप्ट केलं तर आपला त्यांच्यावर प्रेम संपत नाही. आणि जर त्या पर्टिक्युलर गोष्टीवर आपण विचार करत बसलो की हे याच्यामुळे माझ्यासोबत वाद चालू आहे आणि हे असंच आहे आणि हे तसंच आहे, तर मग तिथं प्रेम हळूहळू इमोशन तो ग्रज मध्ये बदलतो, ईर्ष्यामध्ये बदलतो, द्वेष मध्ये बदलतो, भावना नेगेटिव्ह मध्ये बदलतात. मग कशाला नादी लागायचंय? मग नादीच कशाला लागायचं? त्याला त्याच्या स्वभावावर, त्याला त्याच्या जीवनावर सोडून द्यायचं. नाही, त्याच्या समोर इमेज खराब झालेला फरक पण नाही पडत. अशा लोकांना माझी इमेज सगळ्यांसमोर, तुमच्या समोर जशी आहे तशी सगळ्यांसमोर नाहीये. ठीक आहे, मला खूप असं वाटतं की तुम्ही मला एवढं रिस्पेक्ट देताय, तर मला असं वाटत होतं आधी की 3-4 वर्ष आधीची गोष्ट आहे, की मला आता 50-100 लोक रिस्पेक्ट देत आहेत, सर बोलतायत आणि माझ्याकडून योगा शिकतायत आणि खूप रिस्पेक्ट देतात. तर मला असं थोडंसं असं झालं होतं की आता मला सगळ्यांनी रिस्पेक्ट द्यावा.
माझे मित्र 2015 मध्ये 14 मध्ये जसं मला ट्रीट करत होते तसं ट्रीट करताय. तर मी असं विचार करत बसणार त्यांच्यासोबत की नाही नाही तुम्ही पण मला यांच्यासारखं वागा. तसं नाही, मॅनेजर आहे ना, मॅनेजरचा स्वभाव आहे तो, त्याला बोलू द्यायचं. आता आपण जर असा विचार केला की ह्या लाकडाचा स्वभाव आहे, हा असा राहणार, तर आपलं ह्या लाकडावर जो काम करून घ्यायचं आपल्याला त्याच्याकडून ते आपण करून घेतो आणि त्याच्याविषयी आपण नेगेटिव्ह इमेज किंवा ईर्ष्या तयार नाही करत. आता इथं मी तुम्हाला थोडस सबकॉन्शियस माइंड आणि कनेक्टिव्हिटीच्या विषयी सांगतो. जर तुम्ही एक्सप्लेन नाही केलं, शांत राहिले, ओके सर इट्स माय फॉल्ट, आय विल करेक्ट इट नेक्स्ट टाइम, किंवा दुसरं काहीतरी, ओके सर ओके सर ओके सर ओके सर. आता तुम्ही मला इथं पाहता क्लासमध्ये, माझ्या समोर कमी चॅलेंजेस नाही येत, ठीक आहे ठीक आहे, तरी मी काय करतो, चला पुढं, चला नेक्स्ट, चला पुढं सगळ्या मध्ये हा सीन आहे. तर इथं एक्सप्लेन नाही करत बसायचं, जो ऐकणारा आहे त्यालाच एक्सप्लेन करायचं, बाकीच्यांना एक्सप्लेन करायची गरज नाही, त्याचा स्वभाव आहे असं म्हणून सोडून द्यायचं. असं म्हणून सोडलं तर त्याच्याविषयी राग नाही येत. पहिली गोष्ट, राग नाही आल्यामुळं, द्वेष नाही आल्यामुळं आपल्याकडून त्याला इमोशन जातात पॉझिटिव्ह. प्रेम राहिल्यामुळं आपल्याकडून त्याला इमोशन जातात पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह इमोशन गेल्यानंतर तिथून एक्सेप्टन्स चालू होतं की ही का असं एकदम असं नॉर्मल कसं काय वागायला लागली, ही एवढं गोड कसं काय वागायला लागली माझ्यासोबत, ही एवढं चांगलं कसं काय वागायला लागली, मी तर याला रागवतोय. त्याचा हळूहळू तो चिडचिडपणा, तो राग, ती गोष्ट कमी होते. आणि कमी झाल्यानंतर मग तो पण तुमच्या गोष्टींना अंडरस्टँड करणार विदाऊट तुम्ही सांगितल्या. आतापर्यंत तुम्ही काय करता, तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय, तुम्ही सांगू नका, पण त्याच्या प्रती पॉझिटिव्ह भावना ठेवा. पॉझिटिव्ह भावना ठेवा, गोडीत बोला, स्माइल करा, चांगलं राहा. अजिबात असं नाही, आपण कधी कधी वेगळी स्माइल देतो की द्यायची तर नाहीये पण सरांनी सांगितलं त्याच्यामुळे देते असं केलं तर नाही होणार. पॉझिटिव्ह इमोशन ठेवला, तो पॉझिटिव्ह इमोशन त्याला फील होणार. पहिल्यांदा नाही होणार, दुसऱ्यांदा नाही होणार, तिसऱ्यांदा नाही होणार, 10 वेळेस केल्यानंतर होणार. आणि त्याच्यानंतर तो तुमच्या सगळ्या गोष्टी समजून जाणार. माझं बास्केटबॉल खेळताना कितीही पोरांसोबत वाद होतो, पण तो वाद दुसऱ्या दिवशी कधीही जात नाही. मी तिथंच क्लिअर करतो. गेम संपला कोर्टमध्ये, मी कोच होतो, मी भयंकर घाण घाण बोललेलो आहे पोरांना, ठीक आहे, कोचिंग करताना. तर हे बोलल्यानंतर कोर्टच्या बाहेर आल्यानंतर कोणाच्याही मनामध्ये, कोणाच्याही डोक्यामध्ये वाईट भावना नाही राहावा याची खात्री मी ठेवतो. तर तुम्ही पॉझिटिव्ह राहिले तर समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपोआप ते इमोशन जनरेट होणार आणि आपोआप तो तुम्ही न सांगता तुमच्या गोष्टीला समजणार, अंडरस्टँड करणार. इथं असा फिरवायचा असतो गेम. आता काय होणार, इथं तुम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना हळूहळू हळूहळू फक्त पॉझिटिव्ह इमोशन देत राहा आणि एक्सप्लेन करू नका. ठीक आहे सर, माझी चूक आहे, याच्यामध्ये मी काय करू शकते, असा प्रश्न विचारा, गोडीत विचारा, मी काय करू शकते, मी काय करू हे सांगा, माझी अशी परिस्थिती आहे. नाही ऐकत सोडून द्या, ठीक आहे सर, ओके सर, एवढंच. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन देताल तेवढं ते रिव्हर्स तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये भेटेल. जेवढं तुम्ही रिपेल करायचा प्रयत्न करता, जेवढं तुम्ही निगेटिव्ह इमोशन देता, आधीच तिकडून निगेटिव्ह आहे, इकडून तुम्ही निगेटिव्ह देताय, ते रिपेल होणार, ते कनेक्ट नाही होणार. कनेक्ट होण्यासाठी प्लस मायनस मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा ते कनेक्ट होणार. ते जवळ ऑपोजिट आहे तवर ते रिपेल करत राहणार. ठीक आहे, चला आता शांतीपाठ. कंबरपाठ मान सरळ, डोळे बंद, दीर्घ श्वास भरून ओम शांती, अंतरिक्षम शांती, पृथ्वी शांती, आकाश शांती, औषधय शांती, वनस्पतय शांती, विश्वे देवा शांती, ब्रह्म शांती,
सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि। ओम शांति शांति शांति।